स्मार्ट अहमदनगर न्यूज। ताजू शिवारातून श्री संत बाळूमामांच्या 16 नंबर पालखी सोहळ्याचा जयघोष भंडाऱ्याची उधळण करत शेडगाव कासारमळा नगरीत पालखी सोहळा दाखल करण्यात आला आहे। श्री संत बाळूमामा बकऱ्यांचा गुढीपाडव्यानिमित्त रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। संत बाळूमामांच्या नावानं जयघोष करीत शेकडो भाविक व हजारो मेंढरे असलेला संत बाळूमामा पालखी सोहळा बुधवारी सायंकाळी ताजूबाबीर नगर येथे दाखल झाली होती। ताजूबाबीर नगर परिसरात या ठिकाणी सोहळा 2 दिवस मुक्काम होता। या ठिकाणी दर्शनासाठी ताजूबाबीर नगर पंचक्रोशीतील हजारो भाविकांची प्रचंड गर्दी होती। अदमापूर येथील श्री संत बाळूमामा संस्थानच्या हजारो मेंढरांसह संत बाळूमामा पालखी सोहळ्याची संपूर्ण वर्षभर भ्रमंती सुरू असते। संपूर्ण महाराष्ट्रात हा सोहळा जातो। बुधवार सकाळी ताजूबाबीर नगर येथून हा सोहळा व फटाक्यांच्या आतिषबाजीत व श्री संत बाळूमामांच्या नावानं चांगबलं या भाविकांच्या जयघोषात ताजूबाबीर नगर येथे पालखी दाखल झाली होती। यावेळी ताजूबाबीर नगर येथील ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले। ताजू परिसरातील बाबीरनगर या ठिकाणी सोहळ्यातील श्री संत बाळूमामांच्या मेंढरांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। या सोहळ्यात हजारो मेंढरे असून ही मेंढरे दिवसभर पंचक्रोशीतील ज्या ठिकाणी ग्रामस्थांचे आमंत्रण आहे त्या ठिकाणी शेतात जातात व सायंकाळी परत सोहळ्याच्या ठिकाणी विसाव्याला येतात। संपूर्ण दिवसभर या ठिकाणी भाविकांना महाप्रसाद म्हणून भंडाऱ्याची सोय असून सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांची प्रसाद घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते। दिवसभरात साधारणतः 4 ते 5 हजारांच्या वर भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। प्रथम सकाळी महाआरती ताजूबाबीर नगर या ठिकाणी संत बाळूमामा पालखी सोहळ्याच्या परिसरात दररोज सकाळी 9 वाजता महाआरती झाल्यानंतर दिवसभर महाप्रसाद सुरू होता। सायंकाळी देखील या ठिकाणी आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी होती। त्यानंतर संत बाळूमामाच्या पालखी सोहळ्याचे कारभारी बापू हातनुरकर यांचे मार्गदर्शन होते। कर्जत नेटवर्क, बबन हाके।